6 डिसेंबर 1956 डॉक्टर आंबेडकरांचं परिनिर्वाण. ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला, त्यांनी याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला, कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला. सहा डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं आंबेडकरांनी आपल्या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत आपल्या समाजासाठी लिखाण केलं. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन झालं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तास लेखन केलं होतं. बुद्ध आणि त्याचा धर्म हा शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं शेवटचं पान डॉक्टर बाबासाहेब लिहित होते. बुद्ध आणि त्याचा धर्म म्हणजे शेवटचा श्वास आणि अंगात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. आणि एका विद्यार्थ्याने किती मोठं व्हावं याचं उदाहरण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकावं की एका विद्यार्थ्याने किती मोठं व्हावं. त्या विद्यार्थ्याला उंबऱ्याच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं. ज्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये बसून दिलं जात नव्हतं त्या विद्यार्थ्याचा आज प्रत्येक शाळेत फोटो आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल की ज्या विद्यार्थ्याला शाळेत बसून दिलं जात नव्हतं आणि त्या विद्यार्थ्याचा आज आपण फोटो ठेवून पूजा करतोय, एवढं मोठं महत्व आहे. त्यानंतर कोल्हापूर विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. नुसतं घेतलंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर पुतळा बसवलेला आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलेलं आहे द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. विचार करा, ज्या विद्यार्थ्याला शाळेत बसून दिलं जात नव्हतं, ज्या विद्यार्थ्याला सगळ्या ठिकाणी जे लोक पाणी पित होते तिथं पाणी पिऊ दिलं जात नव्हतं, आज या विद्यार्थ्याला शाळेत शिकता येत नव्हतं, त्या विद्यार्थ्याच्या नावावर आज मोठमोठे विद्यापीठ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे एका विद्यार्थ्याने किती मोठं व्हावं याचं उदाहरण आपल्याला यामध्ये घेता येईल. बघा, आज जरी हा सूर्य मावळला असेल परंतु या सूर्याने असंख्य घरांमध्ये ज्ञानाचा प्रकाश दिलेला आहे. जो प्रकाश